नमस्कार मंडळी, कसे आहात सगळे? मजेत ना? मजेत असायलाच पाहिजे. मी सुद्धा मजेतच आहे. तर मी पूनम समर्थ स्वागत करते आपलं पूनम समर्थ या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये. चॅनलवर नवीन असाल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. आज आपण बघत आहोत दही तडका मिरची. ही रेसिपी अगदी झटपट तयार होते. तुम्ही जेवणासोबत तोंडी लावायला सुद्धा बनवू शकता. अगदी लोणचं टाईप फारच चविष्ट लागते आणि घरगुती साहित्यात तयार होते. खूप कमी साहित्य लागतात याला. लवकर बनवून होते आणि फ्रीजमध्ये 15 ते 20 दिवस टिकून राहते. फ्रीजशिवाय 2च दिवस टिकते. तर मंडळी, ही रेसिपी तुम्ही नक्कीच बनवून बघा. फार चविष्ट लागते, आरोग्यदायी सुद्धा आहेच. तसेच तोंडी लावायला फारच छान. कोणाच्या तोंडाला चव नसेल ना तर हे त्यांच्यासाठी उत्तम. नक्कीच बनवून बघा. मी हे रेसिपी माझ्या मिस्टरांच्या डब्यासाठी बनवली होती. तर इथे घेतलेले आहे 1 पाव म्हणजेच 250 ग्रॅम घेतलेली आहे मिरची. ही मिरची तिखट नसते, मोठी मिरची आहे ही. मुख्यतः ही दही मिरचीसाठी किंवा भजी करतात ना मिरचीची, त्यासाठी वापरली जाते. तर बघा, मिरची स्वच्छ धुवून मी पुसून घेतलेली आहे कापडाने. आपल्याला जर जास्त दिवस टिकवायचं असेल तर पूर्णपणे धुवून पुसून घ्यावी लागेल. तर बघा, मला डब्याला द्यायचं होतं त्यामुळे मी मिरचीचे छोटे तुकडे केलेले आहेत. तुम्ही 2 कट लावले ना मिरचीला तरी चालेल. अशा प्रकारे बघा. तर इथे आपली सगळी मिरची कापून झालेली आहे. इथे मसाले घेतले आहेत, सुखे मसाले. त्यामध्ये आहेत कुटलेली सौंफ, जिरे, आमचूर पावडर तसेच बेसिक मसाले आहेत. तर गॅसवर ठेवलेली आहे कढई, तिथे घातलेलं आहे तेल. तुम्ही सरसोचं तेल वापरलं तर उत्तमच. सगळी मिरची घातलेली आहे. व्यवस्थित परतून घ्यायची. किमान 30% ही मिरची शिजलेली हवी. त्यामध्ये घालायचं आहे कुटलेली सौंफ, कुटलेला जिरा तसेच आमचूर पावडर, धना पावडर, हळद, लाल तिखट आणि चवीनुसार मीठ घेतलेलं आहे. थोडासा गरम मसाला घेतलेला आहे. फोडणी व्यवस्थित परतून घ्यायची. बघा, आता 2 मिनिट परतून झाल्यानंतर इथे घालायचं आहे 2 पळी पाणी. पाणी घातल्यानंतर व्यवस्थित हलवून झाकण ठेवून द्यायचं. म्हणजे काय होईल, मिरचीसुद्धा शिजेल आणि हे सगळे सुके मसाले मिरची अब्झॉर्ब करेल. त्यामुळे रेसिपीची चव आणखीनच वाढेल. तर बघा, झाकण ठेवलेलं आहे. 3 मिनिटानंतर झाकण काढायचं. बघा, व्यवस्थित शिजलेली आहे मिरची. पाणीसुद्धा सुकलेलं आहे. इथे घालायचं 3 मोठे चमचे दही घालायचं आहे आणि दही घालताना गॅसची फ्लेम अगदी मंद ठेवायची आणि दही घातल्यानंतर लगेच हलवून घ्यायचं, नाहीतर दही फुटू शकते. बघा, आपली झटपट अशी रेसिपी तयार झालेली आहे. अगदी कमी वेळात असा हा झटपट होणारा दही तडका मिरची नक्कीच बनवून बघा आणि रेसिपी कशी वाटली ते मला कमेंटमध्ये सांगा. चॅनलवर नवीन असल्यास लाईक, शेअर, कमेंट आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. बाय बाय.